आता एक महत्त्वाची अपडेट येते ओबीसी नेत्यांची जी बैठक सुरू आहे त्याबद्दल। ओबीसी नेत्यांची सरकारवर तीव्र नाराजी आहे। सरकार ओबीसींवर अन्याय करतंय। पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून सगळे ओबीसी म्हणून एक होऊन काम करणार आहेत। न्यायालयीन लढाई देखील नियोजनबद्ध पद्धतीने आता केली जाणार आहे। आजच्या बैठकीत छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी एकमुखानं हा निर्णय घेतलाय। आणखी माहिती घेऊया, आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहे। निलेश, थोडक्यात माहिती याबद्दल। सौरभ, 6 वाजल्यापासून छगन भुजबळ यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये सरकारमधले 3 प्रतिनिधी आहेत। प्रामुख्याने स्वतः मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम शिंदे हे देखील या बैठकीमध्ये आहेत। या बैठकीमध्ये सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। सरकार सध्या ओबीसींवर अन्याय करत आहे, त्यामुळे पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळे ओबीसी म्हणून काम करूयात। यासोबतच न्यायालयीन लढाई देखील नियोजन पद्धतीने आपण लढूयात, असं देखील या बैठकीमध्ये ठरवण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। सौरभ, ठीक आहे निलेश, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।